कडे जा, ते दुकान बंद करायला आदेश द्या, विनंती करा कलेक्टर सरांकडे. ते पॉवर असतो जे दुकान आहे ज्याच्यामुळे दारूची विक्री होतो, म्हणजे लोक तिकडून बक्षे खरेदी करून घेऊन जातात आणि त्याच्यानंतर चिल्लर विक्री करतात, ते दुकानला बंद करण्याचे पॉवर्स डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे आहेत. तुम्ही डिस्ट्रिक्ट कलेक्टर सरांना बोला, पूर्ण वाळूचे पूर्ण जेवढे कायदेशीर दुकाने आहेत ते तो बंद होणारच, आणि जे छोटे मोठे चालणारे आहेत ज्यांची जे सोर्सिंग आहे त्यांची दुकानाकडूनच असतो ते पण कमी होईल. तर सगळ्यांना आमची याच्यासाठी विनंती राहील. त्याच्यानंतर एक्स्टॉर्शन आम्ही सांगतो, दिस इज माय पर्सनल एक्सपिरियन्स. इंडस्ट्रियलिस्ट एक चांगले घराण्याचे लोक असतो, त्यांना पोलिसांचे कामात पडायची हे त्यांना वाटतात की आपण दूरच राहू याची. पण ज्यापर्यंत आपण त्याची तक्रार देणार नाही आणि तक्रार दिल्यानंतर त्याच्याकडे पुरावे देणार नाही, तर हे फक्त मीटिंग मध्ये मुद्दे मांडण्यात तेवढेपर्यंत राहतील. आपल्याला तक्रार द्यावी लागेल, नावानिशी तक्रार द्यावी लागेल, आणि त्याच्याकरिता काही पुरावे, फॉर एक्झाम्पल ऑडिओ रेकॉर्डिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, किंवा तुम्हाला काहीतरी धमकी भरे मेसेज केले असेल व्हॉट्सअपमध्ये XYZ, पण विदाऊट एव्हिडन्स आम्ही दाखल करू एक्स्टॉर्शनचा गुन्हा, पण ते फायनल कडे जाईल, चार्जशीट नाही होणार. त्याच्यानंतर एन्क्रोचमेंट बाबतीत आपल्याला माहिती आहे, सर्व बऱ्यापैकी स्तरावर आपण MIDC च्या मदतीने एन्क्रोचमेंट काढलेलं आहे. त्याचे काही बाकी जे एरिया आहेत किंवा काही ठराविक लोकेशन आहे, तुम्ही आम्हाला सांगा, MIDC ला सांगा, आम्ही दोघे बसून ते अतिक्रमण आपली कंपनीचे आजूबाजूचं असेल ते पण काढून देऊ. पण प्लीज त्याच्या बाबतीत आम्हाला स्पेसिफिक सांगा, आम्ही त्याच्यामध्ये MIDC ची मदत घेऊन ते एरिया एन्क्रोचमेंटने क्लिअर करू. त्याच्यानंतर महिला सुरक्षा ऍट इंडस्ट्रीज हे मुद्दा विशेष आहे, याच्याकरिता आम्ही स्पेसिफिक पण सांगणार आहात. एवढा बोलू की जे TCS नाशिकमध्ये झालेली घटना आहे, दुर्दैवी घटना आहे, तसं काही प्रकार होता कामा नये याची आम्ही अपेक्षा करतो. दुर्दैवाने आज पण आपण सगळे पुरुष मंडळीच बसले आहेत, DCP पासून आपण सगळे, एकही आपल्याकडे आज महिला अधिकारी किंवा महिला इंडस्ट्रियलिस्ट इकडे हजर नाही आहेत, तर आपल्याला याचा विचार करावा लागेल. त्याच्यानंतर ट्रॅफिक जॅम, ट्रॅफिक अंमलदार एट ऑल चौक्स याच्या बाबतीत आपण सांगितलेलं आहे. मी आपल्याला एक क्लिअर सांगतो, MIDC वाळूजला ट्रॅफिक अंमलदार किंवा ट्रॅफिक लॉ एन्फोर्समेंट पेक्षा इंजिनिअरिंग सॉल्युशन्सची गरज आहे. आपल्याकडे मोठे ट्रक्स आहेत पण एकही सर्व्हिस रोड नाही आहे. आमच्याकडे वारंवार टू व्हीलर वाले ते ट्रकला धक्का लागून मयत होतात. ज्यापर्यंत आपण याचं इंजिनिअरिंग सॉल्युशन कडे लक्ष देत नाही, हे तात्पुरता पोलीसवाला लावला, एक दिवस राहील, 4 दिवस राहील, VIP मुवमेंट आला, नेहमी आपल्याकडे Z+ VIP मुवमेंट असतो, त्याच्याकरिता आम्हाला ते माणसाला तिकडे पाठवावा लागतो. सो आता